हॅलो हॅलो सौमित्र, रेणू बोलते. अरे हाय रेणू, बोल. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हे थँक्यू सो मच. बरं, लग्न ठरलं त्यासाठी स्पेशल कॉंग्रॅट्स काय? अरे थँक्यू कळालं का तुला पण? म्हणजे काय, आम्ही कॅफेतच बसलो आहोत, रोकडे आणि आदिल पण आहे. आणि बाय द वे तुम्ही काय पार्टी वगैरे करून मोकळं झालात का? अगं हो, हे सगळे रात्री आले होते ना घरी. ते काही नाही, मला पार्टी हवी बरं का. हो देणार, नक्की देणार, सगळ्यांना देणार पार्टी. बरं ठीक आहे, चल जाऊ दे, तू कामात असशील, आपण नंतर बोलूया, भेटूच. येस ओके, बाय बाय बाय. आणि आज या ठिकाणी भावी सीएचं आगमन झालेलं आहे. मुद्रा मुद्रा मुद्रा. अरे रोकडे येडाय का मी? अरे मी कसा पुढील ग्लास डोक्यात वगैरे? हा ग्लास फुटला तर 20 रुपये मला त्याला द्यायला लागतील. मी नाही फोडणार ग्लास. ये परत ये, बस. येडायस तर तुझं घाबरलो ना मी. मी काय खुळा आहे की काय? मला चांगलं कळतं, तुम्ही मला या सीए वगैरे विषयावर किल्ली देता आणि माझी मजा घेता तुम्ही. पण मला ऋतूने सांगितलंय, आता असं फसायचं नाही लोकांना. आपण यशस्वी सीए व्हायचं. म्हणजे आता गुन्ही बाळ होणार आहेस का? आ आ आ आ आ हा काय 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 म्हणलं? खरंच सीए होणार आहेस का असं म्हणला? बाळ आदिल, माझा मेंदू पुन्हा आधीसारखा ऍक्टिव्ह आणि शाबूत झालेला आहे. लक्षात घे, माझ्या डोळ्यात पहा, माझ्या सगळ्या हालचाली नीट टीप. आल्या लक्षात? मी सीए होणारच आहे. शौनक, मी काय म्हणते, खरं तर मी असं म्हणायला नको, मी कोणीच नाहीये. पण जर होत नसेल आणि आवडत नसेल तर सोडून का नाही देता रे सीए? उगाच स्वतःची एवढी ओढाताण करून कशाला त्रास करून घेतोय? हे बघ, मी या विषयावर नक्कीच चिडतो. सीए न करण्याबद्दल पण प्लीज नको बोलायला. अगं ते गणित जरा वेगळं आहे. म्हणजे बघ, कसं आहे ना, ह्यानी जर सीए सोडलं ना तर ऋतू याला सोडून जाईल ना, नाही का? शोना शोना. एक मिनिट, असं नसतं. हो म्हणजे ऋतूचं जर याच्यावर खरंच प्रेम असेल ना तर ती असं सोडून वगैरे जाणार नाही. त्याला प्रेमात असं इक्वेशन्स आणि प्रोफेशनली वागता येत नाही रे. प्रेम प्रेम असतं. काय तू कधीपासून एवढं प्रेमावर बोलायला लागलीस? हा, तुझी प्रेमाची सॉफ्ट कॉपी कधीपासून तयार झाली? फिलॉसॉफी म्हणायचंय. हा तेच ते, फिलॉसॉफी कधीपासून सुरू झाली? काय नाही, जनरल विचारलंय. नाही, मला काय म्हणायचंय, नाही तू कितीही लपवाछपीचा खुणा मला कर, मी कितीही ढीक खुणा करशील तुम्हाला, पण याने चिडवलंय का तुला? नाही, मी तुम्हाला चिडवलं का? नाही, आम्ही निर्णय घेतलाय. नाही खुणा नको करू. आम्ही ठरवलंय तुम्हाला चिडवायचं नाही. तुम्हाला दोघांना आत्ता आम्ही चिडवलं का एकमेकांवरनं? चिडवलं नाही. खूप सारे हे तू, अरे अरे बाप रे, ही लाजले. अरे आदिल, ठीक आहे, एवढं चिडू नकोस. ते आपल्याला फक्त चिडवतायत. मित्रच आहे आपले ते. मी काही मनाला लावून घेत नाही. हा, तू पण नको घेऊ. बस अरे. बस आदिल, अरे बस रे, बस.
काय? त्यांचं काही नाही असं म्हणतो. हे ठीक आहे, पण मी काय म्हणते, सौमित्र आणि मैत्रीसाठी आता फार महत्वाचे दिवस आहेत ना, जसं स्पेशल मोमेंट्स त्यांचे. मग आपण काहीतरी करूया ना त्यांच्यासाठी, धमाल करूया आपण, धमाल. म्हणजे असं काहीतरी एकदम सरप्राईज करून टाकू त्यांना. म्हणजे आता तुम्ही डायरेक्ट सेपरेट होणार का उद्यापासून? कोर्टाची एक प्रोसिजर असते. 6 महिन्याचं काउन्सिलिंग असतं. फार कंटाळवाणी प्रोसेस असते ती. अच्छा, काउन्सिलिंग पण असतं का? पण मग ते वर्क झालं तर? नाही, असं काही होत नसतं. एकतर त्यांच्याकडे हजारो केसेस असतात आणि केवळ फॉर्मॅलिटी म्हणून केलं जातं हे काउन्सिलिंग. आणि तुला वाटतं का आम्हाला दोघांना कोणी पटवू शकेल? नाही नाही. ए, बाय द वे, दॅट रिमाइंड्स मी, एक फेमस डिरेक्टर आहेत, मला आता नाव नाही आठवते त्यांचं, तर त्यांनी काय गंमत केली, त्यांनी आपल्या बायकोशी डिवोर्स घेतला आणि काही वर्षांनी तिच्याशीच लग्न केलं परत. नाही नाही, तीच चूक मी पुन्हा त्याच माणसाबरोबर नाही करणार. ओ माय गॉड, म्हणजे लग्न करायला तयार आहेस तर तू? डोंट बी जेलस. आय एम अ फ्री बर्ड नाव. मी काही करू शकतो. आय एम नॉट गेटिंग जेलस ॲट ऑल. आय एम अ फ्री बर्ड इव्हन, पण तू अजून 6 महिने फ्री बर्ड नाही. पण सिरियसली मैत्री, म्हणजे आम्ही पहिल्या भेटीत म्हणालो होतो ना, ते ह्याच कारणासाठी. म्हणजे कशाला उगाच लग्न करताय, मस्त मोकळे राहा, झंझट नाही. अभय, एक मिनिट. मैत्री, तुला आणखीन एक सांगायचं होतं. मी आता कायमची आपल्या घरातून शिफ्ट होते. तसंही मी गेले काही दिवस नंदा मावशीकडेच राहत होते. ओ, पण मी जेव्हा लास्ट टाइम आले तेव्हा तुम्ही घरीच होतात. अधनमधनं येते मी याच्या घरी, पण आले की आमची फक्त भांडणच होतात. अच्छा, मला का नाही सांगितलं तुम्ही? अगं, सगळं ठरेपर्यंत उगाच तुझ्या डोक्याला ताप नको म्हणून नाही सांगितलं. ऑफकोर्स, व्हेरी स्वीट ऑफ यू. मी काय म्हणतो अनघा, तू आपल्या घरी का नाही राहत? मी बाहेर जातो. असाही आपला अंधेरीला फ्लॅट आहे, मी तिथे राहीन. थँक्स, पण नाही, नको. मला नाही राहता येणार त्या बंगल्यात. खूप आठवणी आहेत माझ्या तिकडे. नको. ओके, मग तू अंधेरीच्या फ्लॅटवर राहा. ती वस्ती मला अजिबात आवडत नाही अभय, तुला माहितीये. घे. तुला कारण हवं होतं ना आमच्या डिवोर्सचं. हे असं आहे, मी हिला सुचवलेलं काहीही चालत नाही म्हणून घेतोय मी डिवोर्स. नाही नाही, आमची लिस्ट खूप मोठी आहे. माझ्या बाजूने जर कारण सांगायचं असेल तर माझं कारण असं आहे की हा माणूस स्वतः सर्जन असून सुद्धा अजिबात हायजेनिक राहत नाही. म्हणजे आता आपण हे सगळं असं लाईटली घेणार आहोत का? नाही नाही नाही, सिरियसली घ्यायचंच नाहीये. करेक्ट, सिरियसली घ्यायचंच नाहीये आपल्याला. आपण सेलिब्रेशन करूयात का? हा, पार्टी करूयात आपण. इवन बेटर, आपण ना एका मांडवात 2 कार्यक्रम करूयात. आमचं लग्न आणि तुमचं सेपरेशन. हा, मला चालेल. आय विल होस्ट द पार्टी. तुला निमित्तच हवं असं नाहीतरी. चिअर्स. मग तुला काय वाटलं, पार्टी मी होस्ट का करीन? बाय द वे अभय, हे सुद्धा एक कारण होतं बरं का आपल्या लिस्ट मधलं. तू येशील ना पण पार्टीला? माझ्याशिवाय कशी होईल? शेवटपर्यंत थांब पण.
निघतो आम्ही. सौमित्र असेल वर, त्याला भेटून जाता का? नको, उशीर होईल पुन्हा. आणि पेशंट्स पण असतील तर उगाच त्याला डिस्टर्बन्स नको. ओके. मैत्री, बाळा नीट राहा आणि काळजी घे स्वतःची. अगं मी राहीन नीट, माझी नको काळजी करूस, डोंट वरी. बाय द वे, मला एक प्रश्न पडलाय. तुम्ही दोघं आता एका गाडीतून आलात का? का? अगं सेपरेट होणार आहात ना आता, एका गाडीतून कसं काय आलात? सेपरेट होणार असलो तरी आम्ही मित्र आहोत ना, आणि दोन मित्र एका गाडीतनं प्रवास करूच शकतात. एकदम करेक्ट आहे, पण आता एकत्र चाललाय तर भांडू नका. आणि काय असतं ते, खिडकीतून हात बाहेर काढू नका. मैत्री, आय एम सो प्राऊड ऑफ यू. बाप रे, कौतुक अँड हॉल. काय, व्हॉट्स रॉंग? तुम्ही माझेच आई बाबा आहात ना? अगं खरंच हे मला म्हणजे आम्हाला दोघांनाही इतकं टेन्शन आलं होतं तुला हे सेपरेशनचं सांगितल्यानंतर तू कशी रिॲक्ट होशील म्हणून. पण तू इतकं समंजसपणे घेतलंयस हे सगळं. खरंच त्याबद्दल तुझं खूप खूप कौतुक. बास का, तर तुमचीच मुलगी आहे ना मी, एवढं तर जमायलाच पाहिजे मला. चल निघू. आई, तू येणार आहेस या घरी परत? हो, तुझं लग्न होईपर्यंत येईनच. मैत्री ऐक ना, तू आता मुंबईला शिफ्ट होण्याचं जरा मनावर घे. हो तुझ्या करिअर साठी ते चांगलं आहे. हा, हो, म्हणजे काय, मुंबई बेस्ट आहे. आणि आता तर काय मी श्रीमंत पण आहे ना, 2-2 घर आहेत माझ्याकडे मुंबईत. हो, हे माझ्या लक्षातच नव्हतं आलं. अनघा, तू आपल्या अंधेरीच्या घरी राहा ना. हा, काय का अनघा, चालेल ना? या ऑफकोर्स. ओके. आणि आपण ना सौमित्रच्या क्लिनिक साठी आपल्या त्या अंधेरीच्या फ्लॅटच्या जवळच कुठेतरी जागा घेऊया काय? ओके. अभय, मला वाटतंय डॉक्टर शेलारांचं क्लिनिक आता रिकाम आहे. आपण सौमित्रासाठी तिथे विचारू शकतो. ग्रेट, सॉलिड आयडिया. तुम्ही दोघं फक्त पटकन ठरवा आणि आम्हाला कळवा. बाकी सगळं आपण मॅनेज करू. सेट आहे. हा, ए आता वेळ घालवू नका फार. लवकर ठरवा आणि कळवा. हो, पहिला एकदम सेटच केलं. म्हणजे तुम्ही प्लॅनिंगच करताय यार. तुम्ही सतत प्लॅनिंग. बेस्ट आहे पण, ग्रेट ग्रेट. चला या आता तुम्ही. चला, तुम्हाला उशीर होतोय तर निघा आता तुम्ही. अगं तू गाडीत बस. तू आधी गाडीत बस. बाबा तू गाडी सुरू कर पहिले. ओके. चला चला चला. मैत्री,
होय मैत्री. मैत्री काय काय झालं? मला खूप हलकं वाटतंय रे मी. असं चंद्रावर गेल्यासारखं वाटतंय. काय काय झालं? म्हणजे इतकं हलकं वाटतं ना की एक उडी मारली की मी एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर, दुसऱ्या ग्रहावरून तिसऱ्या ग्रहावर असं फिरत राहीन असं वाटतंय. असं नुसतं जात राहायचं, परत नाही यायचं. काय ग, काय स्वप्न बिप्न पडले काय? मी ऐक ना, आई बाबा काय म्हणले माहितीये का? म्हणजे बिंग माझे आई बाबा ते मला काय म्हणले माहितीये का? ते म्हणाले की मैत्री, वी आर प्राऊड ऑफ यू. वाव, आय मीन कॅन यू बिलीव्ह इट? अरे वा, चांगली गोष्ट आहे की मग. आणि ते असं पण म्हणले, म्हणजे खरं तर मलाही असं वाटतंय स्वतःबद्दल की ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या मी खूप छान पद्धतीने हँडल केल्यात. काय हँडल केलंय? मी इमॅजिन कर की तुझे आई बाबा. हा, नाही 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 नाही, नको नको नको, शी शी शी. तुझे आई बाबा मी नाही इमॅजिन करू शकत या सिच्युएशन मध्ये. मी माझे इमॅजिन केले नव्हते तर नो 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 नो. मैत्री मैत्री काय होतंय? अरे काही नाही, टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही. तुला आधीच कल्पना देऊन ठेवली मी, म्हणजे नंतर तुला धक्का नको ना बसायला. सांग. काही नाही, माझे आई बाबा आहेत ना, ते आता वेगळे होणार आहेत. म्हणजे? बघ, आता बसला ना तुला धक्का. मी तुला काय म्हणलं होतं? अरे हे बघ, काय वेगळे होणार आहेत म्हणजे ते डिवोर्स घेणार आहेत. काय एखाद्या दिवशी कोर्टात जातील, 2-3 सह्या करतील, झालं, मग विषय संपला. मग डिवोर्स म्हणजे काय तेवढंच करायचं असतं ना एनिवे. आणि अरे त्यांचं त्यांनीच ठरवलं, म्हणजे त्यांनाच लक्षात आलं इतक्या वर्षांनी की आपण प्रेमात पडून लग्न करून इतकी वर्ष जो एकत्र संसार केला तो आता आपल्याला करता येणार नाहीये. कारण काय माहिती काय माहिती, कारण त्यांना पण माहिती की नाही माहित नाही. हा, पण या सगळ्यामध्ये ना त्यांनी एक गोष्ट खूप चांगली केली. ह्या सगळ्या सिच्युएशनचा माझ्यावर स्ट्रेस येऊ नये म्हणून त्यांनी पूर्ण काळजी घेतली होती. हा, व्यवस्थित हँडल केलं त्यांनी मला पण. किती छान आहे ना हे. आणि खरं सांगू का, मला पण काहीच वाटत नाही. कारण काय, इतके दिवस ते मनाने सेपरेट होतेच, आता ते लिगली सेपरेट झाले, तेवढंच. पण मला तर असं वाटतं की आता सेलिब्रेशन व्हायला पाहिजे. आपण सेलिब्रेट करूयात. अरे हा, आपली डेट पण आहे ना आज. हा, बेस्ट बेस्ट बेस्ट. मग आपण एक काम करूयात, आपण डेटला जाऊयात, आपण मस्त सेलिब्रेट करूयात आणि राडा घालूयात. हा, चल. हे बघ, आपण कुठेही जाणार नाही आहोत. आपण इथेच थांबणार आहोत घरी. नाही, ऐक ऐक ऐक, नाही नाही, मी ऐक, हे बघ, आपण जायचं डेटला. आपण कशाला कॅन्सल करायचं? आपण काही स्ट्रेस घ्यायचंच नाहीये. आपण मस्त डेटला जाऊ, आपण एन्जॉय करू. आपलं लग्न ठरलंय. हा, ओके, मी आलेच. केवढा अंधार करून बसलाय चुंबक. अरे चुंबक कुठे, आपण उघडून नाही का आलो दार? हा, काहीच दिसत नाही. तेच कळत नाही मला. लाईट का लागत नाही? काय फ्यूज गेलाय बहुतेक. ऐक ना, तू मेणबत्ती आण ना. थांब, मी पण येते. तिकडे नाही, इकडे इकडे खाली बघ, खाली. हा, मिळाली? मिळेल मिळेल तर.
कसला भारी अँबियन्स क्रिएट होता ना, कॅन्डल लाईट. किती सोस आहे ग तुला रोमॅन्टिकपणाचा. हं? आत्ता आपण कॅन्डल लाईट डिनर करून आलो. पण आपण त्याच्याही पुढे जाऊ शकतो ना. असं? ऐक ना, हं? लहानपणी ना आम्ही काय करायचो, अशा मेणबत्त्या लावायचो अंधारात आणि सगळ्यांना घाबरायचो आणि आवाज काढायचो. मीठ. नको नको. No, no, no. ए, कोण आहे? ऐका पण नको. थांब, थांब, थांब.